गोपालेश्वर मंदिर 108 वर्सां जाली. 108 वर्सां जाली परत आम्ही 2005 त्याची पुनर्प्रतिष्ठापना केली आणि आता आमचे प्रत्येक वर्सा शुद्ध द्वितीया म्हणजे मे किंवा एप्रिल महिन्यात येता तेन्ना वर्धापन दीन साजर जाता. तसेच शिवरात्री जाता, महाशिवरात्री मोठ्या दबाज्यान. त्याच्या आदले दिसा सत्यनारायण पुजा आसता आणि तसेच आता आमचे श्रावणी सोमार 4 सोमार चालू आसता. श्रावणी सोमाराक आमचे प्रत्येक सोमाराक 12-1 पर्यंत आमी आसता. लास्ट सोमाराक आमी गर्भकुडीन प्रवेश दवरता, मागीर होम बी घालून सगळें शुद्धीकरण केल्लें आसता. तशेंच नवरात्राचे आमी 9 राती किंवा 10 येयलेल्या दसरो धरून आमी तेजी ती बी तयारी करता. तेन्ना प्रत्येक मेंबर 10 मेंबर आसता किंवा 9 जाल्यार 9 जाणांक तशी रात दिता. सकाळी गणेश पुजा, मागीर देवाची हे पुजा जाल्या नंतर रात्री परत सांजे 7 आरत आसता, प्रसाद आसता आणि तशेंच परत आमी इवन दिवाळीक तुळशीचें लग्न असे जे कितें कार्यक्रम आसा ते सगळे आमी वर्सान वर्स चालूच आसता. जे येता त्या प्रमाणे आमी सादरीकरण करता. त्यातून कशें कितें करतात ते आमचे फुडलें काम सांगता. मी विद्यालय गोविंद तोरपुळे या ठिकाणी गोपालेश्वर महादेव देवताचा पुजारी. मला जवळजवळ आता 3 ते 4 वर्ष या ठिकाणी पूजेला झाली आहे. तर या ठिकाणी या 3 ते 4 वर्षामधला असा अनुभव की जवळजवळ या मंदिरात हे पुरातन मंदिर आहे. 108 वर्ष जवळजवळ या मंदिराला झालेली आहे. 2005 पुनर्प्रतिष्ठापना झाली आहे आणि या देवळाचा असणारा जो काही उत्सव आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक जे काही भक्तगण या ठिकाणी दिवसेंदिवस त्यांची भक्तगणांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी होणारा वैशाख शुद्ध द्वितीया वर्धापन दिन, त्याप्रमाणे महाशिवरात्र, त्याप्रमाणे श्रावणातील 4ही सोमवारच्या दिवशी या ठिकाणी अतिशय गर्दी असते. त्याप्रमाणे या ठिकाणी वार्षिक होणारे या ठिकाणी उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी भक्तमंडळी या ठिकाणी सर्व दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी देवळासाठी जे काही या ठिकाणी या देवळाचा जो काही इतर ज्या साधन सुविधा आहेत त्या निर्माण होण्यासाठी या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी हातभारही लावतात. त्याप्रमाणे येणाऱ्या भक्तजनांनीसुद्धा या ठिकाणी दिवसेंदिवस या देवळाची वाढत जाणारी ही जी काही प्रतिष्ठा आहे आणि या ठिकाणी उत्कर्ष आहे याला या सर्व भक्तजनांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन अजूनही आम्हाला या ठिकाणी कमिटीच्या वतीनं या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्या काय आहेत त्याही करायच्या आहेत आणि जेणेकरून येणाऱ्या भक्तजनांना चांगल्या प्रकारच्या साधन सुविधा प्राप्त व्हाव्यात आणि या गोपालेश्वराच्या कृपा आशीर्वादानं अजूनपर्यंत जे काही कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्णतः चांगल्या प्रकारे जात आहे. अजून कोणत्याही प्रकारच्या अडचणी या ठिकाणी येत नाही आहेत. मग ती आर्थिक अडचण असू नये किंवा एखादी मनुष्यबळाची, तर अशाच प्रकारे त्या गोपालेश्वरानं दिवसेंदिवस सर्वांना चांगल्या प्रकारे